नमस्कार दिव्यांग बांधवांनो, आज एक असा अनुभव आला मला. एका जणाने मला फेसबुकला पोस्ट करून टाकली की हा माणूस फ्रॉड आहे. आता मी त्याला परत रिप्लाय केला की बा फ्रॉड काय केला नक्की ते तरी सांग, की तुझ्याकडून 1,00,000-2,00,000 रुपये घेतले, तुझा दाखला बनवून दिला नाही. मी कोणाकडूनही फेसबुकवर 1 रुपया सुद्धा कशाची मागणी केलेली नाही. मी जे काम करतो ते फ्रीमध्ये करतोय. बऱ्याच वेळेस काय होतं, एखाद्या तुम्ही टाइम सोडून मला फोन लावतात. मी दिवसभर दुकानवर स्वतःच्या दुकानावर काम करतो. जर माझ्या समोर जर मला दिवसभर 100 ते 200 लोकांचे कामं करून द्यायचे असतात, मी दिवसभर फोन उचलतच नाही. आणि तरी पण बऱ्याच जणांना सांगतो की तुम्ही मला 7च्या नंतर कॉल करा. बऱ्याच जणांना स्वतःहून नंबर देतो, किंवा तुमचा नंबर जर माझ्याजवळ आला तर मी स्वतःहून कॉल लावतो. प्रॉब्लेम, आता बऱ्याच जणांनी प्रॉब्लेम लिहून मला कॉल केलेला आहे की दादा आमचं UDID कार्ड हरवलेलं आहे किंवा माझा पगार बंद झालेला आहे. अशा लोकांना फोन लावतो. पण आता कर्जासाठी मी अगोदर सांगितलं, कर्ज अपंगावर कुठलंही होत नाही. तरी पण लोक फोन लावून दादा मला कर्ज पाहिजे, कर्ज पाहिजे. आता कर्ज पाहिजे तर माझ्या हातात कर्ज देणं पण नाहीये आणि कर्ज मंजूर सुद्धा होत नाही. आता त्या माणसाचा विषय काय झाला, त्या माणसाने मला टाकलं की तुम्ही फ्रॉड आहेत म्हणून. आता फ्रॉड कसं काय, मी फोन नाही उचलला तर मी फ्रॉड होऊ शकतो का? आता बऱ्याच वेळेस फोन नाही उचलला, बरं त्याला मी वापस मेसेज केलेला आहे की मला स्क्रीनशॉट टाक की तुम्हाला कॉल किती वेळेस केले. बऱ्याच वेळेस असं होतं की एखाद्या वेळेस फोन नाही उचलला, डबल कॉल आला मी नक्की उचलतो. डबल नाही, तिसऱ्या वेळेस जर कॉल आला टाइम बदलून तर मी नक्की फोन उचलतो. पण मित्रांना असं वाटतंय की आम्ही सगळे कामधंदे सोडून, तो म्हणतो तुला समाजसेवा करायची आहे तर कामधंदे तुझा प्रॉब्लेम आहे म्हणतो. माझा फोन कधी पण रिसिव्ह करायचा, मी 10 वाजेपर्यंत रात्री फोन उचलतो. आणि नाही होऊ शकत, तुम्ही सुद्धा फोन नाही उचलत. स्वतःचा नंबर द्यायला हे नाही, स्वतःची प्रोफाईल लॉक करून ठेवतो आणि लोकांना म्हणतो तुम्ही कधी पण फोन उचला. हे चुकीचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा मित्र नक्की कुठला आहे, यांनी नक्की माझ्या फोनला रिप्लाय करत नाहीये. सध्या मी त्याला मेसेज करून थकलेलो आहे, हा मेसेज सुद्धा करत नाही. हा जर भेटला तर याला नक्की सांगावे की एकदा रिप्लाय कर. धन्यवाद मित्रांनो.